नमस्कार. जय महाराष्ट्र. गेल्या 7 ऑगस्ट रोजी राहुल गांधी यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली. तब्बल तासभर चाललेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, राष्ट्रीय निवडणूक आयोग यावरती अनेक पुराव्यासकट गंभीर आरोप केले. आणि हे गंभीर आरोप करत असताना त्यांनी जे काही पुरावे दाखवलेत ते पुरावे आपण आज समजून घेणार आहोत की एखाद्या देशामध्ये ज्यावेळेस संविधानाने या निवडणूक आयोगाला एक स्वायत्त संस्था म्हणून जर मान्यता दिली, त्याचं निर्माण केलं, आज ती स्वायत्त संस्था ही सरकारच्या आदेशाखाली सरकारचा मुखवटा घेऊन ही आज जी फिरते ना, त्याचे जो काही मुखवटा होता तो 7 ऑगस्टला राहुल गांधी यांनी फाडला. आणि नुसता फाडलाच नाही, तर त्यांनी जे काही पुरावे सादर केलेत ना, त्या पुरावे आज आपण बघणार आहोत काय आहेत ते. चला तर. And so now we're going to go into the details and we're going to show you how this was done. Here is duplicate voter. There are 11,965 voters of this type. This is the gentleman called Gurkirat Singh Dang. Here he is. Can you zoom in? Gurkirat Singh Dang appears once, twice, 3 times, 4 times, in 4 different polling booths in the constituency. खरं तर मित्रांनो, राहुल गांधींनी जी तासाभराची प्रेस कॉन्फरन्स घेतली, त्यांनी त्यामध्ये ओसीआर ही जी संज्ञा ही वारंवार वापरली. तर हे ओसीआर म्हणजे नेमकं काय, चला तर समजून घेऊयात. ओसीआर म्हणजे ऑप्टिकल कॅरेक्टर रेकॉग्निशन. आता हे ओसीआर म्हणजे नेमकं काय, चला सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगतो. तर हे थोडक्यामध्ये ओसीआर म्हणजे चित्र, स्कॅन केलेले दस्तऐवज किंवा फोटो यांमधील अक्षरे संगणकाला वाचता येतील अशा मजकुरात रूपांतर करण्याची प्रक्रिया. अजून सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपल्याकडे जे काही हार्ड कॉपी असतील त्याला स्कॅन करून त्याचं सॉफ्ट कॉपी मध्ये रूपांतर करणं म्हणजे ओसीआर. परंतु जो काही डेटा हा इलेक्शन कमिशनने दिलाय त्याला स्कॅन करता येत नाही, तो नॉन स्कॅनेबल अशा डॉक्युमेंट मध्ये त्यांनी दिलाय. म्हणजे गंमत बघा की जर हा डेटा डिजिटल स्वरूपात मिळाला तर हा जो काही इलेक्शन कमिशनने जो काही मतदारांचा घोळ केलाय ना, तर तो सापडवणं खूप सोपं जाईल. कारण आपण त्याच्यामध्ये एडिट करू शकतो, सर्च करू शकतो, कॉपी करू शकतो. पण इलेक्शन कमिशनला तेच तर नकोय. त्याच्यामुळे त्यांनी जो काही डेटा दिलाय ना, तो फक्त हार्ड कॉपी मध्ये नॉन स्कॅनेबल डॉक्युमेंट मध्ये दिलाय की जेणेकरून कोणालाही जर शंका आली तर तो डॉक्युमेंट स्कॅन करू शकत नाही. परंतु असं म्हणतात की दगडाचे कण रगडिता तेलही गळे, असं म्हणतात. आणि त्याच उक्तीनुसार राहुल गांधी यांच्या टीमने, राहुल गांधींनी स्वतः तब्बल 6 महिने हे जे काही हार्ड कॉपीज मिळाल्या होत्या इलेक्शन कमिशन कडून त्याच्यावरती काम केलं. आणि हा घोळ हा संपूर्ण हिंदुस्थानच्या जनतेसमोर त्यांनी उघडकीस आणला. खर तर मी त्यांचं अभिनंदन करेल की ही गोष्ट सोपी नाहीये. तुम्ही विचार करा की एक तुमच्याकडे हार्ड कॉपी आहे, त्याचं ना तुम्हाला स्कॅन करता येतं ना काही डेटा तुमच्याकडे अवेलेबल आहे, काही सर्च करता येतो. त्याला पूर्णपणे काम हे मॅन्युअली करावं लागतं. आणि त्यांच्या टीमने अथक परिश्रम करून तब्बल 6 महिने त्यांना लागले या कामासाठी. हे त्यांनी केलं. आणि नुसतंच केलं नाही तर त्यांनी प्रत्येक गोष्ट ही निदर्शनास आणून दिली. आणि त्यातलेच काही ठळक मुद्दे म्हणजे अनेक ठिकाणी तर असं आढळलं की एकाच नावाचे असंख्य मतदार आहेत. म्हणजे जर एका व्यक्तीचं नाव त्यांनी तर राजू श्रीवास्तव असं सांगितलं, तर तो कोणी राजू श्रीवास्तव म्हणून आहे तर त्याच्या नावावरती
एकच उमेदवार हा जवळजवळ 80 ठिकाणी मतदार आहे, 80 पोलिंग बूथ वरती मतदार आहे. विचार करा तुम्ही, एक मतदार हा 80 ठिकाणी कसं काय मतदान करू शकतो. नंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो खोटे पत्ते. म्हणजे ज्यावेळेस त्यांनी ते डॉक्युमेंट दाखवलेत ना प्रेझेंटेशन देताना राहुल गांधींनी, त्यावेळेस काही मतदार तर असे होते की त्यांचा घर क्रमांक 0 कोण हे अतिहुशार लोक आहेत की जे आपल्या घराला 0 नंबर देतात. 0 क्रमांकाचं कधी घर असतं का हो? हे एक तर मतदान फ्रॉड आहेत. इलेक्शन कमिशनने हे मतदार फ्रॉड पद्धतीने काहीतरी गफला करून उभे केले आहेत का, याचं उत्तर इलेक्शन कमिशनने दिलं पाहिजे. नंतरचा मुद्दा तो अवैध फोटो. काहींचा जो फोटो आहे तो फोटो नाही, ते ग्राफ्स असतात ना, ते ग्राफिकल, तसे ते ग्राफिकल व्ह्यू त्या ठिकाणी इलेक्शन कमिशनने दिलाय. मग आता हे मतदार आम्ही काय भूतप्रेत समजायचे? ते आहेत का मतदार, आहेत का तेही खोटे आहेत का? त्यांना फोटो त्यांचा मिळाला नाही, किंवा फोटो काढायला वेळ मिळाला नाही, किंवा कदाचित त्यांनी फोटो धुवायलाही टाकला असेल, सांगता येत नाही. त्याच्यामुळे त्यांचा फोटो इलेक्शन कमिशनला मिळाला नाही. नंतर फादर्स नेम. काही उमेदवार असे, मतदार असे होते की त्यांच्या वडिलांचं नाव हे ABCD EFG अशा पद्धतीने ते त्या ठिकाणी नोंद केलेली आहे त्या इलेक्शन कमिशनच्या डेटामध्ये. म्हणजे आपण चायनावरून आलो आहोत की आपलं ते असं भांड पडलं की मग आपण नाव ठेवतो चिंग चॉंग चुंग असं काहीतरी ते नाव असं आहे का? काही इलेक्शन कमिशन तर चायनावरून आलेलं आहे असं काही नाही ना. असे असंख्य घोळ त्या ठिकाणी होते. हे फक्त एका मतदारसंघाचं आहे मित्रांनो, ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. आणि हेच प्रत्येक मतदारसंघामध्ये या महाराष्ट्रात झालाय. म्हणजे महाराष्ट्रातला विधानसभेचा 2024 विधानसभेचा जो काही निकाल लागला तो अत्यंत धक्कादायक आणि अनाकलनीय असा होता. म्हणजे कोणी विश्वासच ठेवू शकत नाही. त्या विधानसभा निवडणुकीआधी फक्त 6 महिने आधी लोकसभेच्या निवडणुका झाल्या होत्या, आणि या लोकसभेमध्ये जनतेने जो कौल दिला तो संपूर्णपणे महाविकास आघाडीला दिला. आणि मग 6 महिन्यात असं काय जादूटोणा झाला जनतेवरती, असं काय केलं यांनी सत्ताधाऱ्यांनी की 6 महिन्याच्या आतच त्या निवडणुका झाल्या. त्याच्यामध्ये एकतर्फी मतदान, मी शब्द नीट वापरतोय, एकतर्फी मतदान हे भारतीय जनता पक्ष, शिंदे शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी या पक्षाला कसं काय झालं? एकतर्फी मतदान. म्हणजे विरोधक औषधाला सुद्धा शिल्लक राहिलेले असं मतदान 6 महिन्यामध्ये जनतेने काय केलं, कसं केलं? जनतेचं इतकं मतपरिवर्तन कसं काय झालं? तर आता हे राहुल गांधींनी जे काही पुरावे सादर केले आहेत ना, त्याच्यानंतर त्याची उत्तरं मिळायला सुरुवात होतील. खर तर जे काही आरोप राहुल गांधी यांनी केले त्यावरती इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, राष्ट्रीय निवडणूक आयोग यांचं उत्तर अपेक्षित होतं. त्यांनी आरोप फेटाळले पाहिजे होते. परंतु झालं काय? त्या आरोपांवर बोललं कोण? माननीय देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, भारतीय जनता पक्षाचे नेते, राज्यातले नेते, केंद्रातले नेते. याच्यावरनं एक गोष्ट थेटपणे स्पष्ट होते की भारतीय जनता पक्ष, या भारतीय जनता पक्षाचे जे काही मुखवटे आहेत ते घालूनच इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया काम करताय का? हा थेटपणे सवाल हा जनतेने विचारला पाहिजे इलेक्शन कमिशनला. खरं तर आपल्या संविधानानुसार इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला एक स्वायत्त संस्था म्हणून मान्यता दिली गेली. त्यावेळेस त्याचं निर्माण केलं गेलं की ती जी संस्था असेल ती निपक्ष पद्धतीने हे निवडणुका घेईल
आणि त्या घेतल्यानंतर निपक्षपातीपणे सरकार निवडेल, हे अधिकार ज्या संस्थेला दिले गेले ती संस्था आज सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करते. हा सगळ्यात मोठा संविधानाला असलेला धोका आहे, हे जनतेने लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे तुम्ही या महाराष्ट्राचं जर उदाहरण घेतलं ना, तर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने काय सांगितलं की संध्याकाळी 5 नंतर सगळ्यात जास्त मतदान झालं. ठीक आहे, आपण मान्य केलं की संध्याकाळी 5 नंतर सगळ्यात जास्त मतदान या महाराष्ट्रात झालं. मग ते का दिसलं नाही? प्रत्येक पोलिंग बूथ वरती प्रत्येक पक्षाचे 2 ते 3 कार्यकर्ते तिथे बसलेले असतात, त्यांना का त्या रांगा दिसल्या नाही? मग ज्यांनी कोणी मतदान केलं संध्याकाळी 5 नंतर निवडणुकीमध्ये, ते अदृश्यपणे आले होते का? की ते मिस्टर इंडिया होते जे कोण दिसलेच नाहीत, ते फक्त येऊन त्यांनी मतदान केलं, मत दिलं आणि निघून गेले, दिसलेच नाही कोणाला, असं काही झालंय का? सांगायचा मुद्दा एवढाच मित्रांनो, की आपण सुजाण नागरिक म्हणून हे प्रश्न हे या इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला विचारले पाहिजे. कारण काय होतंय ना, की प्रत्येकाचा आवाज दाबला जातोय. म्हणजे मी हिंदी मीडिया बघत होतो, ही जी प्रेस कॉन्फरन्स झाली ना राहुल गांधींची, त्याला मीडिया फ्रेम किती मिळायला पाहिजे होती? आज राहुल गांधी हे फक्त काँग्रेस नेते नाही आहेत, तर ते विरोधी पक्ष नेते आहेत. आज या विरोधी पक्ष नेत्याला हा कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा असतो, एक ते घटनात्मक पद आहे. तर ह्या पदावरचा माणूस जर हे आरोप करतोय, तर त्याला मीडियाने मोठा जास्तीत जास्त फ्रेम दिला पाहिजे होता. परंतु एक फक्त 15 ते 20 मिनिटाचा फ्रेम त्या ठिकाणी दिला गेला. आणि हो, एक महत्वाची अजून एक गोष्ट घडली की ह्या राहुल गांधींना त्यांचे आरोप कसे चुकीचे आहेत हे सांगण्यासाठी मात्र तीच मीडिया, जी हिंदी मीडिया म्हणतोय मी, ही सर्वात आधी धावली. तर आरोप कसे चुकीचे आहेत, जे सगळे गोदी मीडियाचे लोक आहेत ना, हे सगळ्यात आधी धावले आणि त्यांनी या आरोपांना सगळ्यात आधी उत्तर दिलं की राहुल गांधी कशी चुकीचे आहेत. म्हणजे उत्तर अपेक्षित होतं आपल्याला निवडणूक आयोगाकडून, ते त्यांच्याकडून आलं नाही. हा, त्यांच्याकडनं एक गोष्ट मात्र आली, त्यांनी राहुल गांधींना सांगितलं की तुम्ही जे काही बोललात ना, ते एका शपथपत्र त्याचं द्या. इलेक्शन कमिशन हे विसरतंय की राहुल गांधी हे काँग्रेसचे खासदार आहेत. त्यांनी ज्यावेळेस खासदारकीची शपथ घेतली त्यावेळेस ते शपथपत्र त्यांनी दिलंय. हे जर दिलेलं असताना देखील इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया हे विसरत असेल, तर अजून काय म्हणायचं आपण या इलेक्शन कमिशनला? इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने खरंच एक स्वायत्त संस्थेसारखं वागलं पाहिजे, तर त्या देशातील लोकशाही टिकेल. आज ठीक आहे, भारतीय जनता पक्ष सत्तेत आहे, उद्या जर चुकून एखादा दुसरा पक्ष जर सत्तेत आला आणि त्याने जर असा इलेक्शन कमिशनचा दुरुपयोग केला, तर या देशाला काय ते भाव पडेल? हे संविधान टिकवण्यासाठी आपण स्वतः देखील प्रयत्न केले पाहिजे, प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे. त्याच्यामुळे याबद्दल प्रश्न हे प्रत्येक नागरिकाने हे त्या इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला विचारले पाहिजे. आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने ही जबाबदारी स्वीकारून, जर तुम्हाला वाटतं ना की चला आरोप चुकीचे आहेत, राहुल गांधींनी आरोप चुकीचे केलेत, तर मग तुम्ही त्याला प्रतिपुरावे सादर केले पाहिजे आणि हे आरोप खंडन करा ना. तुम्हाला कोणी मनाई केली आहे, करा. चुकीचे असतील राहुल गांधी, माहित नाही, परंतु तुम्ही आरोपांचं खंडन करा ना. हे तुमचे चेले चपाटे का बोलतायत? भारतीय जनता पक्षाचे नेते का बोलतायत? त्यांच्यावर आरोप केलेत का भारतीय जनता पक्षावरती? म्हणजे म्हणतो ना आपण चोराच्या मनात चांदण्या, तशी ही गोष्ट झाली का? काय गरज आहे भारतीय जनता पक्षाला मध्ये बोलायची? आरोप राहुल गांधींनी केलेत इलेक्शन कमिशन ऑफ इंडियावरती. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया सक्षम आहे, त्यांचा एक स्वतंत्र कारभार असं म्हणतो ना आपण, मग त्यांना बोलूयात ना. भारतीय जनता पक्षाचे नेते का बोलतायत? म्हणजे खरंच तुम्ही तसा गफला गेलाय का? गफला होऊन तुमचं गफला सरकार आलंय का?
म्हणजे खरंच आम्हाला जे आठवते ना भारतीय जनता पक्ष, तो अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणींचा भारतीय जनता पक्ष. एका मतासाठी त्यांचं सरकार पडलं होतं, एका मतासाठी, तरी त्यांनी त्यावेळेस काही चिटिंग केली नाही. याला म्हणतात देश, याला म्हणतात भारतीय जनता पक्ष. आणि तोच भारतीय जनता पक्ष आम्हाला अपेक्षित आहे. परंतु आजचा जो भारतीय जनता पक्ष आहे ना, हा फक्त निवडणुकीसाठी काम करतोय असं कुठेतरी जाणवायला लागलंय. अत्यंत खेददायक गोष्ट ही. असोच, ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सुजाण नागरिकाप्रमाणे प्रश्न विचारायला शिका. जय हिंद, जय महाराष्ट्र.